चला आज साक्षात ब्रह्मदेवाची मूर्ती असलेलं हे मंदिर बघूया. हे मंदिर बघताय ना तुम्ही की आजूबाजूला किती मस्त अशी गर्द झाडी आहे आणि असं बघून वाटतं की निसर्गाच्या कुशीत आहे हे मंदिर. या मंदिराची माहिती फार लोकांना नाहीये हा. तर हे मंदिर कुठे आहे, ह्या मंदिराकडे कसं जायचं आणि इथे कुठल्या मूर्ती आहेत हे सगळं आपण बघूया. आज आपण ज्या मंदिराला भेट देणार आहोत हे मंदिर आहे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं. विष्णूचं आणि शंकराचं मंदिर आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं, मात्र ब्रह्मदेवाची मूर्ती किंवा ब्रह्मदेवाचं मंदिर हे भारतात फार दुर्मिळ आहे. अशाच दुर्मिळ मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे जे आम्हाला कोकणात मिळालंय. बघूया ह्या मंदिरामध्ये काय काय आहेत, इथल्या मूर्ती कशा आहेत आणि काय आहे या मंदिराची गोष्ट. चला. कोकणामध्ये बऱ्याच मंदिरांच्या इथे किंवा बऱ्याच घरांच्या इथे जांभा दगडाने बांधलेली ही अशी वाट असते. याला पाखाडी असं म्हटलं जातं. ज्या मंदिरात आलोय हे मंदिर रत्नागिरी पासून अगदी 15 ते 16 किलोमीटरवर आहे. ह्या गावाचं नाव गोळप असं आहे. जर तुम्हाला गोळप गाव माहित नसेल आणि जर तुम्हाला पावस माहिती असेल, स्वामी स्वरूपानंदांचं जे गाव आहे त्या पावसवरनं गोळप अतिशय जवळ आहे. म्हणजे ह्याला आपण जुळी गावं असं देखील म्हणू शकतो, इतकं जवळ आहे. तर गोळप या गावात आल्यानंतर वर रवळनाथाचं मंदिर आहे आणि तिथूनच खाली आपण पाखाडी उतरून आलो की आपल्याला हे हरिहरेश्वर मंदिर लागतं. हे मंदिर बघूनच कोकणी शैलीतलं हे लगेच कळतं. म्हणजे बघा ना, अशा जांभ्या दगडाने बांधलेल्या भिंती, त्याच्यावर कौलारू छत आणि मंदिराच्या चहू बाजूनी असलेलं जांभ्या दगडांनी बांधलेलंच प्रांगण किती मस्त वाटतंय ना हे बघून. या मंदिराला सगळ्या बाजूनी जांभ्या दगडाची तटबंदी आहे आणि आतमध्ये जायला ही अगदी एवढीशी वाट आहे. वजन कमी करायला पाहिजे. आजकाल आपल्या बिल्डिंगच्या शेजारी किंवा बाहेर पेवर ब्लॉक्स घालतात की नाही, तसंच पूर्वीच्या काळापासून कोकणातल्या बऱ्याचशा मंदिरांच्या इथे असं चिरा म्हणजे जांभा दगड, तर त्या जांभ्या दगडाचं असं प्रांगण दिसतं. म्हणजे टाईल्सच्या ऐवजी असा जांभा दगड वापरलेला आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो. सभा मंडपाच्या इथे गेल्यानंतर त्याच्या समोरच्या बाजूला हा असा मस्त हिरवागार अजून एक रस्ता आम्हाला दिसला. म्हणजे इथून वर चढत येत असावं आणि इथे देखील एक मंदिराच्या इथे आत जाण्यासाठी एक दार होतं. त्याच्या एक्झॅक्टली समोर हा सभा मंडप आहे. त्याच्या समोर तुम्हाला 2 दीपमाळा देखील या दिसत असतील. एकदम टिपिकल कोकणातलं मंदिर जे असतं ना तसं हे मंदिर आहे आणि अगदी कोकणी माणसासारखं साधं छान. म्हणजे बघाल तर खूप म्हणजे असं खूप शिल्पकृती आहे, खूप नक्षीकाम आहे असं नाही, खूप साधेपणा या मंदिराने जपलेला आहे. कौलारू म्हणजे जे सभामंडप आहे त्याच्यावर कौलारू छत आहे, लाकडी तुळ्या लावलेल्या आहेत. पण एक गावातलं साधेपणातलं जे सौंदर्य आहे ना ते या मंदिरात बघायला मिळेल असं मला नक्की वाटतं. तुम्हाला पण असं वाटतंय का? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघ ना, ह्याच्यात पण थोडंसं म्हणणार होते की इथे जे वासे लावले ह्याच्यात पण थोडासा चेंज करून त्याच्यात एक सौंदर्य निर्मिती केली असं आपण म्हणू शकतो. हे बदललेले दिसत आहे. सुंदर दिसतंय ना हे जुन्या काळचे असणार. याला वासे आणि ह्याच्या आतमध्ये जे दिसतंय याला रिपा असं म्हटलं जातं. या मंदिराच्या गाभाऱ्यात ज्या मूर्ती दिसत आहेत या मूर्ती आहेत ब्रह्मा, विष्णू आणि महेशाच्या. मूर्ती फारच सुबक आणि देखण्या आहेत. मंदिरात त्या एका शेजारी एक मांडून ठेवलेले आपल्याला दिसतात. आपण दर्शन घेताना बरोबर मध्ये असलेली मूर्ती ब्रह्मदेवाची.
ब्रह्मदेवाची मंदिरं भारतात तुलनेने खूप कमी आहेत. गोळब येथील ब्रह्मदेवाची मूर्ती अतिशय सुबक आणि देखणी आहे. 4 तोंड असलेल्या देवाची 3 तोंड आपल्याला दिसतात, तर चौथे तोंड हे पाठीमागे. ब्रह्मदेवाला पितामह समजले जाते, त्यामुळे त्याला दाढी दाखवलेली जाते. मूर्तीत ब्रह्मदेवाच्या 3ही तोंडांना दाढी दाखवलेली आहे. देवाचे नेत्र हे अर्धोन्मिलित आहेत आणि उजवा खालचा हात वरद मुद्रेत आहेत आणि त्यात अक्षमाला आहे. खालच्या डाव्या हाताला कमंडलू दिसतो. पाठीमागे असलेल्या प्रभावळीमध्ये कुठल्याच मूर्ती नाहीत, मात्र त्याच्या आजूबाजूला दोन्ही खांबांवर साधक तपस्वी यांच्या मूर्ती आपल्याला दिसतात. आता आपल्याकडून बघताना डाव्या हाताला तुम्हाला ही मूर्ती दिसतीये, ही आहे विष्णूची. वरद मुद्रेतील उजव्या खालच्या हातात पद्म, शंख, डाव्या हातात चक्र, तर खालच्या हातामध्ये गदा. मूर्तीशास्त्रानुसार अशा मूर्तीला केशव विष्णू असे संबोधले जाते. किरीट मुकुट घातलेल्या देवाच्या कानात मकर कुंडल आपल्याला दिसत असतीलच. अनेक वेगवेगळे अजून डिटेल्स आपल्याला या मूर्तीमधले सांगता येतील. तुम्हाला हवे असतील तर मला कमेंटमध्ये विष्णू असं नक्की टाईप करा. तुम्हाला खाली दिसत असतील तर ते विष्णूचे सेवक आणि सेवकांच्या पाठी हातात कमळ घेतलेल्या भूदेवी आणि श्रीदेवी आपल्याला इथे दिसतात. उजवीकडे जी तुम्हाला मूर्ती दिसतीये ती आहे शिवाची म्हणजे शंकराची. बऱ्याचशा मंदिरांमध्ये महादेवाची पिंड असते, पण इथे आपल्याला शंकराची मूर्ती बघायला मिळते. या मूर्तीचे जर तुम्ही डिटेल्स बघितलेत तर शिवाच्या कानात सर्पकुंडले आहेत, वरच्या उजव्या हातात डमरू तर डाव्या हातात त्रिशूळ दिसते. खालच्या हातांमध्ये उजव्या हातात मातुलुंग हे फळ आणि डाव्या हातात कापलेलं शीर आहे. हे शीर कोणाचं आहे माहितीये? हे शीर आहे ब्रह्मदेवाचं. मग ब्रह्मदेवाचं शीर हे शंकराच्या हातात कसं? याची गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची आहे का? मग कमेंट मध्ये मला शंकर किंवा महादेव असं टाईप करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ मी या गोष्टीचा नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल. कटिभागी मेखला अलंकारासोबत दंडात नागबंध व्यवस्थितपणे कोरलेला आपण इथे बघू शकतो. देवाच्या पायाशी हातात पुष्पहार घेतलेले सेवक, उजव्या बाजूला सेवकांच्या पाठीशी शिवाचे वाहन नंदी देखील आपल्याला इथे कोरलेले दिसते. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या या सुबक मूर्ती असून त्या एकाच कलाकाराने कोरलेल्या असाव्यात असे दिसून येते. मूर्तीची उभी राहण्याची पद्धत, त्याच्या अंगावर असलेले अलंकार एकसारखे कोरलेले आहेत. या तिन्ही देवतांच्या हातामध्ये आयुध देखील यथायोग्य कोरलेली दिसतात. ब्रह्मदेवाची 4 तोंड, त्याला असलेली दाढी नेमकी इथे दिसून येते. मात्र ब्रह्मदेवाचा मुकुट हा नेहमी शंकरासारखा जटा मुकुट दाखवला जातो. या ठिकाणी तो विष्णू सारखा किरीट मुकुट दाखवलेला आहे. हे या मूर्तीचे एक निराळे वैशिष्ट्य म्हणता येईल. साधारण 300 ते 400 वर्ष जुन्या असलेल्या या तिन्ही मूर्ती वाराणसीवरून इथे आल्या असं म्हटलं जातं. अत्यंत सुबक आणि सुगड देखण्या अशा या मूर्ती म्हणजे गोळपचेच नव्हे तर कोकणचेच वैभव म्हणायला हवे. इथे तुम्हाला गर्भगृहाच्या वरच्या छतावर केलेलं हे छान काम दिसत असेल. या पद्धतीने ना देवळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी साध्या म्हणजे वासे, दीपा किंवा खांब याच्यामध्ये अतिशय साध्या पद्धतीने सौंदर्य निर्माण केलेले आपल्याला दिसते. जसे आम्ही जिथे उभे होतो त्याच्या वर असलेला हा लाकडी मंडप बघा, किती मस्त केलाय ना हे. मुख्य मंदिराच्या इथे बाहेरच्या बाजूला छोटी लघु मंदिरं होती. यातलं वेगळं लघु मंदिर म्हणजे हे गरुडाचं मंदिर होतं. विष्णूचं वाहन असलेला गरुड इथे आपल्याला दिसतो. या पद्धतीने कालभैरव, लक्ष्मी यांची देखील छोटी लघु मंदिरं आपल्याला इथे दिसून येतात. हे मंदिर फार कोणाला माहिती नसल्यामुळे इथे खूप गोंधळ, गर्दी अजिबात दिसून येत नाही. म्हणजे आम्ही गेलो होतो तेव्हा तर फक्त आम्हीच दोघं इथे या पूर्ण परिसरामध्ये होतो आणि इतकं सुंदर वाटत होतं इथे. काय पूर्वा, कसला विचार चाललाय? मी विचार करत होते की आपण आता हे कोकणातली वेगवेगळी मंदिरं करतोय, इतकी शांत ठिकाण आहे. म्हणजे निसर्ग तर आहेत कोकणात, तू कुठेही जा तिथे आपल्याला इतका सुंदर निसर्ग बघायला मिळतो. पण मंदिरांच्या ज्या जागा आहेत, इथे जी शांतता आहे, त्याच्यावरनं मला आठवलं की मंदिराची निर्मिती याच गोष्टीसाठी झाली होती ना, की माणसाला शांतता मिळावी,
ध्यान करायला एक जागा मिळावी, किंवा ध्यान सोड, पूर्वीच्या काळी बायका बाहेर पडू शकत नव्हत्या घराच्या, पण त्यांना मंदिरात यायला परवानगी होती. यावेळी अशा सभा मंडपामध्ये बसून त्या गप्पा मारायच्या. आजकाल सुद्धा गावकरी येऊन कदाचित इथे गप्पा मारत बसत असतील. मंदिरांमध्ये असं मोठं पटांगण असतं, तिथे वेगवेगळे सार्वजनिक उत्सव साजरे केले जातात. पण इथे स्टेज सारखं एक असतं की जिथे नृत्य किंवा नाटक, पथनाट्य, ज्यांनी समाज जागृती होईल असे कार्यक्रम केले जातात. या सगळ्या गोष्टींसाठीच मंदिराची निर्मिती झाली. तुला माहितीये का मंदिरं कधीपासून सुरुवात झाली बनवायला? नाही. साधारण 1000 ते 1200 वर्षापूर्वीपासूनच हिंदू मंदिरं आहेत असं आता पुराव्यात, जे इतिहासकारांचे पुराव्यात त्याच्यामध्ये मिळाले. त्याच्या आधी एनर्जीलाच देव मानलं जायचं. अहम ब्रह्मास्मी अशा संकल्पनाच हिंदू धर्मामध्ये होत्या. पण 1000-1200 वर्षापूर्वीपासूनच मंदिरांची निर्मिती सुरू झाली. तुमच्यापैकी कोणाला माहितीये, म्हणजे सगळ्यात जुनं मंदिर तुम्हाला कुठलं माहिती आणि ते किती वर्ष जुनं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पण तुम्हाला काय वाटतं, मंदिराच्या ठिकाणी आजकाल आपण देऊळ म्हटल्यानंतर जी गर्दी असते, रांगेत उभं राहणं, देवाचं दर्शन घेणं, मोठमोठ्या देणग्या देणं, ह्यासाठी देवळाची निर्मिती सुरू झाली असावी का मानवी शांततेसाठी, मनाच्या समाधानासाठी आणि एक अशी जागा जिथे आपण स्वतःचा शोध घेऊ शकतो ह्याच्यासाठी मंदिराची निर्मिती झाली असावी? ह्याचं उत्तर मला तुमच्याकडनं हवंय. बघूया तुम्हाला काय वाटतं ते. मला नक्की माहितीये की तुमच्यापैकी अनेक जणांना कोकणामध्ये असं ब्रह्मा विष्णू महेशाचं मंदिर असेल हे माहिती नसेल. बरोबर आहे ना? मग तुमच्यासाठी मी आणि सूरजने इतकं सुंदर मंदिर आणि सुंदर जागा शोधून काढल्याबद्दल लगेच लाईक तर बनताय ना, लगेच लाईक करून टाका. अजूनही तुम्ही पूर्वासुराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असंच वेगवेगळ्या जागा शोधण्यासाठी, बघण्यासाठी फिरत राहू, आपण भेटत राहू आणि वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढू. तोपर्यंत बाय बाय.